अनेक नेते होऊन गेले महाराष्ट्रामध्ये, पण एक माणूस, असा माणूस महाराष्ट्रात कशाला देशात नाही झाला, ते म्हणजे माननीय बाळासाहेब ठाकरे. मराठी माणसाच्या मनात जी मराठी अस्मितेचा जो अंगार फुलवला, हा पहिला या माणसाने. या देशातल्या हिंदूंना हिंदू म्हणून मतदान करायला लावणारा हा पहिला या देशातला माणूस. आणि जागतिक दर्जाचा व्यंगचित्रकार शरद पवार. आज अनेक गोष्टी त्यांच्या नावावरती आहेत, अनेक मतभेद असतील, पण ज्या योग्य गोष्टी आहेत त्या मला असं वाटतं योग्य असल्याच पाहिजेत. आज आपण रस्त्यावरची फळं पाहतो ना, जे कधी पाहत नव्हतं पूर्वी, आता आपल्या लक्षात पण येणार नाही की हे कधी सुरू झालं. पण आपली गाडी थांबली असताना कोणीतरी येतो, एखादा माणूस स्ट्रॉबेरी घेऊन येतो किंवा काही घेऊन. फलोत्पादन याच्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात मोठी क्रांती करणारा हा माणूस. जी फळं कधी पाहिली नव्हती ती सर्वसामान्यांना आज मिळायला लागली, त्याच्यामध्ये सर्वात मोठं काम करणारा माणूस. बारामतीमध्ये ज्यांनी शेतीमध्ये AI टेक्नॉलॉजी आणून शेतीमध्ये कशा प्रकारची क्रांती केली, एकदा कधीतरी जाऊन बघून पण या. सहकार चळवळ महाराष्ट्रात उभी राहिली. धनंजयराव गाडगीळ, विठ्ठलराव विखे पाटील, तात्यासाहेब कोरे. आता महाराष्ट्राच्या देशाला राजकारणातला आकार देणारे भारतीय काँग्रेस, जो काँग्रेस पक्ष आपण म्हणतो, त्या पक्षाची स्थापना महाराष्ट्रात झाली. RSS, या RSSचे 6 सरसंघचालक झाले. या 6 संघचालकांमध्ये 4 मराठी झाले आजपर्यंत, आणि निर्माण करणारा देखील मराठीच. हेडगेवार. श्रीपाद अमृत डांगे, ज्यांनी कम्युनिस्ट चळवळ मोठी केली. महाराष्ट्र. शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली 1946 साली, स्वातंत्र्याच्या 1 वर्ष अगोदर. कळलं का? ती केली शंकरराव मोरेने आणि केशवराव झेले आणि नाना पाटील यांनी. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कांशीराम यांचे आज तुमचा तो कुठचा पक्ष, बहुजन समाज पार्टी. पण ही बहुजन समाज पार्टी नंतर झाली. पहिली जी संघटना स्थापन केली बामसेफ, ती या महाराष्ट्रातल्या पुण्यामध्ये खडकीमध्ये त्यांनी स्थापन केलेली आहे बामसेफ. या सगळ्या गोष्टींची मुळं जर तुम्ही बघितली तर ही सगळी महाराष्ट्र आहेत. इतिहासकार, ज्या इतिहासकारांकडे या देशातले सगळे लोक किंवा बाहेरच्या देशांमधले लोक ज्यांच्याकडे टवकारून बघतात, असे काही इतिहासकार म्हणजे विका राजवाडे, गोविंद सखाराम सरदेसाई, त्र्यंबक शेजवलकर, वासुदेव सीताराम बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे, रणजित देसाई, गजाननराव भेंदळे. आमचे गजाननराव आत्ताच गेले. अनेकदा त्यांच्या भेटी व्हायच्या गजाननरावांच्या. काही विचारलं की ते एकच गोष्ट सांगायचे, एवढं आहे, बाकी इतिहासाच्या पानात कुठेही नाही. जेवढं खरं आहे तेवढा इतिहास ते सांगायचे. ह्या सगळ्यांची जरा एकदा कधीतरी बघा. नुसत्याच मिरवणुका काढून, गुलाल उधळून, झेंडे उधळून काही होणार नाही आपलं. शिवाजी महाराजांचा जय जयकार, बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार, आमच्या ज्योतिराव फुलेंचा जय जयकार. आपण काय झालंय, महाराष्ट्र प्रतिमांमध्ये अडकलाय. महाराष्ट्र ज्या दिवशी यांच्या प्रतिमेमध्ये अडकेल ना, त्या दिवशी परत आपल्याला गतवैभव प्राप्त होईल. नुसते आमच्याकडे प्रतिमा आहेत, प्रतिमांचं पूजन करतोय आम्ही. सायन्स, डॉक्टर वसंत गोवारीकर. बाकीची पानं कुठे गेली रे? त्याचे पानं नाही आहेत, बाकीची तिकडे आहेत का? इधर
सायन्स अँड टेक्नॉलॉजी, वसंत गोवारीकर, जयंत नारळीकर, रघुनाथ माशेलकर, विजय भटकर. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, परंतु एक गोष्ट सांगतो. शिवकर बापूजी तळपदे नावाचे जे गृहस्थ झाले, त्यांनी राईट्स बंधू म्हणजे ज्यांनी विमान उडवली ना, त्याच्याही 8 वर्ष आधी 1895 मध्ये मुंबईच्या गिरगाव चौपाटीवरती मरुत्सका नावाचे मानवविरहित विमान यशस्वीरित्या उडवले. हे घडवणारे महाराष्ट्रात पत्रकार बाळशास्त्री जांभेकर, नारायण दीनानाथ वेलकर. तुम्ही म्हणाले कोण आहेत नारायण दीनानाथ वेलकर? तुम्ही जर ऐकाल तर तुम्हाला प्रश्न पडेल, हे आपल्यापर्यंत आलं कसं नाही अजूनपर्यंत. टाइम्स ऑफ इंडियाचे संस्थापक मालक. 1840 मध्ये मुंबईचे पहिले भारतीय महापालिका आयुक्त ते जेई ब्रेनन या ब्रिटिश व्यक्तीसोबत 1838 साली त्यांनी बॉम्बे स्टँडर्ड हे वृत्तपत्र सुरू केले, जी कंपनी 1860 पर्यंत त्यांनी चालवली आणि पुढे रॉबर्ट नाईट या ब्रिटिश व्यक्तीने ते विकत घेतलं आणि त्याचं नाव टाइम्स ऑफ इंडिया असं ठेवलं. सुरू करणारा मराठी माणूस.